इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना मारल्या गेल्याची अफवा जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली, मात्र इस्रायलने त्या संदर्भामध्ये नकार दिलेला आहे। याविषयीची नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। संरक्षण तज्ञ अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, नेतन्याहू यांना मारल्या गेल्याची अफवा आहे ही नेमकी की काय आहे नेमकी? नेतन्याहू मारल्या गेले त्यांच्या मोसाद चीफच्या बरोबर आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्याबरोबर। ही कदाचित अफवा असेल, कदाचित खरंही असेल। कारण मी सांगतो। कारण असं आहे की जेव्हा तेल अवीवमध्ये हल्ला झाला 3 दिवसापूर्वी, तेव्हा पंतप्रधानांचं हेडक्वार्टर जे होतं, म्हणजे आपल्याकडे जसं PMO असतं तसं त्यांच्या PMOचं हेडक्वार्टर ते पूर्णपणे उडालं। आणि असं म्हणतात की तिथे नेतन्याहू त्यावेळेला आपली बैठक घेत होते, त्याच्यामुळे ते गेले। जसं अली खोमेनी गेला तसंच ते पण गेले, असं पाश्चात्य मीडियाचं आणि इराणचं म्हणणं आहे। आता पाश्चात्य मीडियाने हे उचलून धरलं की नेतन्याहू मेले। जे ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये अमेरिकेत आहे त्या लोकांनी याला जास्त हवा दिली। मुख्य म्हणजे एक नेतन्याहूचा व्हिडिओ बाहेर आलेला आहे जो इस्रायलने केला, आणि तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यावेळेला अमेरिकेच्या एका माणसाने असं सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये नेतन्याहूच्या उजव्या हाताला 5च्या ऐवजी 6 बोट आहेत। म्हणजे हा AI मॉडरेटेड व्हिडिओ आहे आणि AI मॉडरेटेड फोटो आहे, त्याच्यामुळे याला खरं मानू नये, नेतन्याहू मेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे। आणि गोष्ट ही खरी पण आहे की त्याच्यानंतर नेतन्याहू एकदाही इस्रायली TVवर आलेले नाही आहेत किंवा इस्रायलच्या पेपरमध्ये त्यांचं कशाबद्दल काही आलेलं नाही आहे। पण इस्रायली गव्हर्नमेंटनी किंवा अमेरिकन गव्हर्नमेंटनी याची अजून पुष्टी केलेली नसल्यामुळे याच्यावर किती विश्वास ठेवावा हा एक फार मोठा प्रश्न आहे। कारण लढाईच्या धुराळ्यामध्ये अशा अफवा फैलवणं आणि शत्रू सैन्याला गोंधळात टाकणं किंवा त्यांचं मनोधैर्य खच्ची करणं हे शत्रूचं कामच असतं। तर कदाचित ही पण ट्रिक असेल आहे इराणची, असं मला वाटतं। सर, दुसरं असं की भारताच्या जहाजांना सेफ पॅसेज दिला जातो आहे असं अमेरिकेकडून। भारताच्या जहाजांना सेफ पॅसेज दिला जातो आहे कारण आपले जे परराष्ट्रमंत्री आहे जयशंकर, त्यांनी जे इराणचे परराष्ट्रमंत्री आगाची त्यांच्याबरोबर बातचीत केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की भारताचा जहाज म्हणजे झेंडा फैलवणारे मालवाहू जहाजं आणि भारताच्या कंपन्या, मालवाहू कंपन्या ज्या भारताकरता नेतात त्या लोकांना आम्ही जाऊ देऊ। आणि त्याप्रमाणे त्यांनी 2 जहाजं आधी सोडली होती आणि 2 जहाजं आता सोडलेली आहेत। तर याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला पूर्णपणे मोकळीक मिळालेली आहे, पण सिलेक्टेड जी आपली जहाजं आहेत ती तिकडनं येतात आहेत आणि जी आपल्याला पाहिजे आहे गॅस आणि तेल त्याची जहाजं मात्र नक्कीच येतात आहे इराणमधनं। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही। सर, आता जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता आणि काय याचं? हे एकमेकांवर हल्ले झालेले आहेत। ट्रम्पनी पूर्ण इराणला बेचिराग केलेला आहे, पण इराणची 3/4 जी मिलिटरी आणि त्यांचे मिसाईल साईट्स आहेत किंवा न्यूक्लिअर साईट्स आहेत त्या 200-200 फूट 300-300 फूट अंडरग्राऊंड बांधलेल्या आहेत। ज्या जनरल जाफरीने जेव्हा 1978-79 मध्ये याची स्थापना केली होती IRGCची, त्यावेळेला त्यांनी एक नवं धोरण तयार केलं होतं 2003च्या इराक अमेरिका युद्धानंतर की डिसेंट्रलाइज करायचं याला। त्याप्रमाणे त्यांनी ती केली आणि त्याच वेळेला त्यांनी हे केलं की प्रत्येक प्रॉव्हिन्समध्ये, म्हणजे जो आपला प्रांत असतो, आपलं राज्य असतं, तसं ते प्रॉव्हिन्स असतं, तर प्रत्येक प्रॉव्हिन्सच्यानुसार त्यांनी आपली IRGCची स्थापना केलेली, म्हणजे विभाजन केलेलं आहे। आणि प्रत्येक ठिकाणी सगळीकडे त्याचे अंडरग्राऊंड बंकर्स आहेत। त्याच्यामुळे किती लोक मारल्या गेलेले आहेत, किती लोक मारल्या गेलेले नाहीत हे वेगळी गोष्ट आहे। पण त्याच्यामध्ये एक असतं की या सगळ्या प्रांत प्रमुखांना तिथे खोमेनी जो असतो, म्हणजे त्यांचा जो आयातुल्ला असतो, त्याची रिटर्न इन्स्ट्रक्शन्स असतात आणि त्याच्याप्रमाणेच ते वागतात। आणि त्या इन्स्ट्रक्शन नाही, म्हणजे निगेट करायला किंवा त्याच्यावर मात करायला फक्त नवा आयातुल्ला जो असेल तोच देऊ शकतो। त्याच्यामुळे जरी आयातुल्ला अली खोमेनी गेले होते तरी 5 दिवस आता मुज्तबा खोमेनी येईपर्यंत
इराणचं लष्कर आणि इराणची IRGC लढत होती आणि ती आत्ताही लढते आहे. तर हे युद्ध चालू राहील आहे, कुठल्याही हालतीमध्ये हे युद्ध संपणार नाही. आणि आता आजची खबर आहे की काल जेव्हा अमेरिकेने खर्ग आयलंडवर हल्ला केला आणि त्यांच्या सगळ्या मिलिटरी इन्स्टॉलेशन दाबल्या, तेव्हा यांनी एप्रिल बंदरवर हल्ला केलेला आहे ओमानच्या. तर आता ते कितपत खरं आहे हे संध्याकाळच्या न्यूजपर्यंत कळेल. पण तसं जर असेल तर इराणने जे सांगितलं की तुम्ही आमच्या पेट्रोल हबवर जर हल्ला केला तर आम्ही तुमच्या सगळ्या रिफायनरीज जाळून टाकू, त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहात, त्याची सुरुवात झालेली दिसते असं माझं मत आहे. नक्कीच हे युद्ध पुढे सुद्धा जाऊ शकतं असं अभय पटवर्धन सर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TVNN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.